चिन्हावरच लढतील आणि त्यांना आम्ही जिंकूनही आणू. ठीक आहे ना, हा 2029चा विषय आहे ना. 2029 पर्यंत देशाच्या राजकारणात काय होईल याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. मिंदे तरी खुर्चीवर राहतील का किंवा राजकारणात राहतील का याची गॅरंटी नाही. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राहतील का याची गॅरंटी नाही. महाराष्ट्रात काय होईल याची गॅरंटी नाही. पुलाखालून बरंच पाणी वाहून जाणार आहे पुढल्या काळामध्ये. राजकारण फार चंचल असतं आणि बहुमत हे त्यापेक्षा चंचल असतं. हे अजून मिंद्यांना माहीत नाही. आम्ही त्यांच्यापेक्षा राजकारणात जास्त पावसाळे पाहिजे आहेत. फक्त आम्ही पैशाचं राजकारण केलं नाही. संजय पाटील असं म्हणतायत की मला स्वतःहून तुम्ही उमेदवारी दिली, मी तर तुमच्याकडे उमेदवारी मागायला आलो नव्हतो, राजीनामा द्या. मला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सगळ्यांनी ट्रेन दिलं, एकाच व्यक्तीशी माझा वाद होता. मी पक्ष सोडला, त्यांनी जर माझी माफी मागितली असती तर मी राहिलो असतो. कोण मला माहीत नाही. मला माहीत नाही. जर तुमचं उद्धव ठाकरे साहेबांशी भांडण नव्हतं पक्षप्रमुखांशी तर तुम्ही राहायला पाहिजे होतं. आणि ज्यांचं तुमच्याशी भांडण आहे त्या संदर्भात मातृश्रुती येऊन चर्चा करायला पाहिजे होती. या सगळ्या गोष्टीचा आणि पक्ष सोडण्याचा काही संबंध नाही ना. आपण हे का सांगत नाही की माझ्याकडे 13 तारखेला 15 कोटीची खोकी आली, 14 तारखेला परत 5 कोटी आले. मग मी दिल्लीतली जो व्हीप होता तो धुडकावला आणि पक्षाच्या बैठकीला गेलो नाही आणि त्यानंतर मी अदृश्य झालो. आणि त्यानंतर मला उरलेले 35 कोटी काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला जाण्यापूर्वी मिळाले. हे त्यांनी सांगायला पाहिजे गद्दाराने सगळ्या. हा गद्दारीचा हिशोब माझ्याकडे आहे. यांनी गेल्या काही काळामध्ये जे व्यवहार केलेले आहेत ते व्यवहारसुद्धा ईडीच्या रडारवरती आलेले आणले गेले. मग त्यात धाराशिवचे खासदार असतील, त्यांच्या बँकेचे व्यवहार असतील, अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत, आमच्याकडे आहेत. त्याच्यावरती काल पक्षात चर्चा झाली. प्रत्येक फाईल समोर आहे. आणि आता सांगू कोणाला कुठे ब्लॅकमेल केलं, कोणत्या हॉटेलमध्ये ब्लॅकमेल केलं, कोणत्या खोलीत ब्लॅकमेल केलं हे सांगू ना आता हळूहळू. ही काय वेळ नाही, सांगू आम्ही योग्य वेळी हे बाहेर काढू. रावसाहेब, संजय पाटलांचं म्हणणं असं आहे की मला खासदारकीची उमेदवारी स्वतः उद्धव ठाकरेंनी दिली. ही जागा काँग्रेस किंवा एनसीपीला जाणार होती हे लक्षात घेता त्यांनी मला इथे उमेदवारी दिली. नंबर 1. नंबर 2, माझ्या मुलीसाठी मी उमेदवारी मागितली नव्हती, पण उद्धव ठाकरेंना भांडू तो जो वॉर्ड आहे तो मनसेला द्यायचा नव्हता. नाही नाही, असं नाही आहे. असं अजिबात नाही आहे. खरं म्हणजे तुम्हाला सत्य हे माहीत पाहिजे. तुम्हालाही माहीत आहे त्या मुलीच्या उमेदवारीसाठी त्याने किती तमाशा केला हे आपल्याला माहीत असेल. उमेदवारी दिल्यावर सुद्धा ते खोटं बोलत आहेत. मिंदे गटात गेल्यामुळे त्यांना खोटं बोलायची जास्त सवय लागलेली आहे. ते मिंदे गटात गेल्यावरती एक खोटं बोलण्याची नशेची गोळी देतात ते, बरं का. हां, ती तोंडात ठेवूनच बोलायचं असतं. हां, तर ती भांगेची गोळी जी आहे खोटं बोलण्याची ती घेऊन सगळे बोलत आहेत. त्या मुलीसाठी त्यांनी प्रतिष्ठापणाला लावली. ती जी जागा आहे त्यासाठी मनसेच्या उमेदवार मला वाटतं माझगावकर हा त्यांच्यासाठी आग्रह होता आणि त्यांना देण्यासंदर्भात भूमिका होती. तो पक्ष